इराण युद्धामुळे अनेक आखाती देशांचं पाणी धोक्यात आलंय। याचं कारण म्हणजे भारताप्रमाणे आखाती देशांमध्येही नदी नाले नाहीत, ते प्रामुख्याने वाळवंट आहेत। त्यामुळे समुद्राचं खारं पाणी शुद्ध करून तेच पाणी विविध कामांसाठी वापरावं लागतं। कुवेतची 90% पाण्याची गरज हे पाणी शुद्धीकरण केंद्र भागवतात। मात्र आता यावर हल्ले होत आहेत। पाहूयात त्याबद्दलचा हा अधिकचा तपशील। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या युद्धात पाण्यावरही टांगती तलवार आहे। आखातातल्या पाणी निक्षारीकरण म्हणजेच डिसॅलिनेशन प्रकल्पांवर हल्ले होत आहेत। इराणच्या डिसॅलिनेशन प्रकल्पांवर हल्ले, बहरीनच्या डिसॅलिनेशन प्रकल्पांवर हल्ले होत आहेत। आखाती देशांसाठी डिसॅलिनेशन प्रकल्प तेल प्रकल्पांइतकेच महत्त्वाचे आहेत। डिसॅलिनेशन प्रकल्प म्हणजे समुद्राचं खारं पाणी गोड करणारे प्रकल्प। कोरडं हवामान आणि कमी पर्जन्यमानामुळे आखातात पाण्याचे कमी साठे आहेत। गेल्या काही वर्षात आखाती देशांची पाण्याची गरज प्रचंड वाढली आहे। पाण्याची गरज भागवण्यासाठी समुद्राचं खारं पाणी गोड करणारे प्रकल्प तयार केलेत। यूएई 42%, कुवेतचं 90%, ओमानचं 86%, सौदी अरेबियाचं 70% पाणी डिसॅलिनेशन प्रकल्पातून येतं। घरगुती वापर, हॉटेल इंडस्ट्री, कारखाने, शेतीसाठीही याच पाण्याचा मोठा वापर होतो। प्रकल्प प्रचंड मोठे आहेत आणि भयंकर खर्चिक। बंद पडला तर पुन्हा सुरू करायला प्रचंड वेळ आणि पैसा लागू शकतो। डिसॅलिनेशन प्रकल्प गडबडले तर अख्ख्या आखातात पाण्याअभावी अनागोंदी माजू शकते। इराणच्या काही भागातील पाणी पुरवठाही डिसॅलिनेशन प्रकल्पांमधूनच होतो।